मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एकाकी, भाग दुसरा. लेखक निमेश कदम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या कथेचा ह्या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सावकारांसोबत आलेला तो माणूस खाडीच्या जागेचं निरीक्षण करत होता. अंगात काळा अंगरखा, गळ्यात कवडीच्या माळा, हातात लोखंडी मुठीची काठी, वाकडी तिकडी वाढलेली दाढी आणि मानेवर रुळणारे केस. त्याच्या व्यवसायाला शोभणाराच त्याचा पेहराव होता, लोकांच्या समाधानासाठी घातलेला. पण सावंतांना त्याच्या ताकदीवर विश्वास बसला होता. तो त्याची धारदार नजर पाहून त्याच्या नजरेत मन गोठवणारी थंडी होती. बोललेल्या प्रत्येक शब्दात त्याच्या ताकदीची प्रचिती आणि हमी होती. जागा पाहून त्याने सावंतांकडे पाहिले तसा त्यांना घाम फुटला. त्यांनी केलेल्या कामांचा पाढा तो वाचत होता. थोड्या वेळाने काही न बोलता तो वाड्याच्या दिशेने निघाला. खिडकील्या दारातूनच तिने त्या तांत्रिकाला पाहिलं. संती बोलत होती ते खरं होतं, तर रात्री वाड्याभोवती काहीतरी घुटमळत होतं. अंधारात बंद खोलीत त्या माणसाने सावकारांसमोर सगळी परिस्थिती मांडली. त्यांनी केलेल्या कृत्याचा हा परिणाम होता. जरी काय पाप आणि काय पुण्य हे तो ठरवत नव्हता, तरी त्याला हे ठाऊक होतं कुठेतरी याची नोंद झाली आहे. पण शेवटी त्याचाही धंदा होता. नेहमीपेक्षा 3 पट जास्त किंमत मोजावी लागणार होती. पण काम आवाक्यातलं होतं. त्याची अट इतकीच होती की सावकारांनी त्या जागी उपस्थित राहावं. हा पाप पुण्याचा व्यवहार त्यांच्या आणि त्या मृतात्म्याचा होता. तो समोरासमोरच व्हायला हवा. सावकारांना दरदरून घाम फुटला. आजपर्यंत त्यांनी खूप वाईट काम केली होती, नाही करवून घेतली होती. आता वेळ आली होती त्यांच्या कृत्याला प्रत्यक्ष समोर जायची. कितीही पैसे दिले तरी तो माणूस या अटीवर ठाम होता. शेवटी त्यांनी मुनिमांना गुपचूप सगळी व्यवस्था करण्यास सांगितलं. 16 ऑक्टोबर 2001 शनिवार पहाटे 9 पर्यंत रेडिओवर गाणी ऐकत श्रीधर खोलीत खाटेवर पडून होता. पाटील आपल्या कामाला गेले होते. पोरही शाळेचा गृहपाठ लिहित बसली होती. 11ला जशी पोरं शाळेसाठी निघाली तसा श्रीधरही त्यांच्यासोबत गावात यायला निघाला. राजू आता त्याला चांगलाच रुळला होता. स्वाती मात्र अजून मोजकीच उत्तरं देत होती. त्यांच्याशी गप्पा मारत श्रीधर शाळेत पोहोचला. गावच्या देवीच्या मंदिराला लागून जत्रा, पूजेसाठी सभागृह बनवण्यात आलं होतं. शाळा सुरू व्हायला अजून वेळ होता. पोरं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला पळाली. मंदिरासमोर एक अंदाजे श्रीधरच्या वयाचा मुलगा बसला होता. श्रीधरला पाहून त्याने हाक दिली. नमस्कार, गावात नवीन दिसता. नमस्कार. हो, नवीनच आहे तसा. पाटलांकडे उतरलो आहे. गावाबाहेर जकातदारांच्या जमिनीवर डेव्हलपमेंटचं काम आहे, त्यासाठी आलोय. नमस्कार करत श्रीधर म्हणाला. छान छान. मी विजय आहेर, गावच्या शाळेतला एकमेव शिक्षक. मी श्रीधर देशमुख, राहायला मुंबईला असतो. सारांश म्हणून फर्म आहे आमची. पारावर बसत श्रीधर म्हणाला. शाळा भरेपर्यंत मास्तर उर्फ विजय फ्रीच होता. दोघं गप्पा मारत बसले. विजय राहायला रोह्याला, BEd करून वडिलांच्या जागी शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत लागलेला. सकाळी आपली मोपेड घेऊन शाळेत यायचा आणि शाळा सुटली की संध्याकाळी घरी. श्रीधर आणि त्याचं चांगलंच जमलं. दोघांचे विचारही जुळत होते आणि गावात त्याची ओळखही चांगली होती. शिक्षक म्हणून त्याला गावात सगळीकडे मान होता. त्याच्याशी ओळख झाली हे एका अर्थी चांगलंच झालं. श्रीधरने विचार केला, गरजेच्या वेळी मदतीला येऊ शकतो हा. विजयचा निरोप घेऊन श्रीधर आत गावात फिरायला निघाला. पंचायत ऑफिस, गावातलं एकमेव दुकान, हे सगळं बघत तो आत गेला. भेटलेल्या माणसांशी
तात्पुरती ओळख करून घेत होता. तसे गावकरी मनमिळाऊ पण जुन्या रूढी परंपरा पाळणारे होते. बायका डोक्यावर पदर घेऊन होत्या. व्यवसाय पिढी जातच होते. चालत चालत तो गावच्या दक्षिणेला निघाला. गावाला समुद्रकिनारा लाभला होता. जास्त नाही, पण गावचा एक हिस्सा मासेमारीवर उदरनिर्वाह करत होता. समुद्रकिनाऱ्यावर वारा सुटला होता. झाडाची सावली बघून श्रीधर वाळूतच आडवा झाला. परतण्याची घाई नव्हती. पोरांसोबतच परत येईल असं तो पाटलीनबाईंना सांगून आला होता. आज संध्याकाळचा प्लॅन ठरवत श्रीधर पडून राहिला. दुपारी 3च्या सुमारास शाळा सुटली. तशी पोरं स्वतःहून श्रीधर जवळ आली. विजयचा निरोप घेऊन ते घराकडे निघाले. परतताना दुकानातून श्रीधरने क्रीमची बिस्किटं घेतली होती. पोरांना देताना घरी जायच्या आत ती संपवायला सांगितली, नाहीतर तिघांना मार पडला असता. पोरही त्यांच्याशी मिसळू लागली. हसत खिदळत ते घरी पोचले. जेवण आटपून तिघं सापशिडी खेळायला बसले. त्यातच संध्याकाळचे 5 वाजले. राजूला घेऊन ठरल्याप्रमाणे श्रीधर माळावर निघाला, पण कुणाच्या नकळत त्याने बेचकी खिशात टाकली. माळावर पोचताच जरा वेळ घालवून त्याने बेचकी खिशातून काढली आणि राजू पुढे केली. राजू ती घ्यायला पुढे आला तसा श्रीधरने हात मागे घेतला. ही पाहिजे असेल तर माझं एक काम करावं लागेल. कोणचं काम दादा? मला त्या वाड्यापर्यंत रस्ता दाखवावा लागेल. हो नाही करता करता राजू तयार झाला, पण एका अटीवर. वाड्यात जायचं नाही आणि पटकन परतायचं. श्रीधरने लगेच होकार दिला. 10 मिनिटात वाड्याचं कुंपण लागलं. राजू बाहेरच थांबला. कितीही समजवलं तरी तो आत यायला तयार नाही. हे पाहून श्रीधर एकटाच आत गेला. वेली रोपटी वाढून त्याची दुर्दशा झाली होती. फाटक करकरत उघडलं. गेटच्या समोरच कधी काळी बाग असावी. आता वापयांची स्थिती दयनीय होती. रानटी झुडपं वाढली होती. मधूनच एक रस्ता वाड्याकडे जात होता. वाडा चौसोपी पद्धतीचा. पाया दगडी आणि वर सागवानी लाकूड आणि विटाचं बांधकाम. पूर्वीच्या काळी बांधला असला तरी पैसा कमी न पडू दिल्यामुळे फार उत्तम बांधकाम झालं होतं. स्ट्रक्चरली साऊंड म्हणता येईल असं. श्रीधर वाडा पहिल्यांदाच पाहत होता, पण कुठेतरी मनात असं वाटत होतं, जवळजवळ डेजाऊत. चांगल्या बांधकामामुळे देखरेख जरी नसली तरी वाडा अजूनही मजबूत स्थितीत होता. जर जकातदार तयार असले तर हाच वाडा थोडी मेहनत घेऊन राहण्यास उत्तमरित्या तयार करता येणार होता. समोरचं दारं खिडक्या सगळं घट्ट बंद होतं. श्रीधर फिरून वाड्याच्या मागच्या बाजूस आला. मागच्या अंगणात अंदाजे 20 फूट खोल विहीर होती. रहाट तुटलं होतं. मागे पुढे मागच्या माळरानात जाणारी वाट होती. तसं पुढच्या जंगलात कोण कशाला जात असे याची त्याला काही कल्पना नव्हती. वाड्याची पाठ पश्चिमेला होती. सूर्य मावळायला येणार आहे हे पाहून श्रीधर परत निघाला. राजू लगबगीने पाय टाकत होता. ते पाटलांच्या घरी परतले तेव्हा 6:30 झाले होते. श्रीधर पाटलांसोबत गावाबद्दल चर्चा करत बसला. पोरं अभ्यासाला बसली होती. उद्या रविवार होता. पहिला रिपोर्ट फोनवरच द्यायचा श्रीधरने ठरवलं. साहेबांना वाड्याबद्दलचं प्रपोजल ही उद्याच देऊन टाकतो असं त्याने ठरवलं. जेवणानंतर रात्री बराच वेळ श्रीधरने वाडा आतून कसा असेल, खोल्यांची बांधणी कशी असेल याचाच विचार करण्यात घालवला. त्यातच कधीतरी त्याला झोप आली. अंधारात होणाऱ्या हालचाली ती पाहत होती. संतीला आज तिच्या खोलीत झोपायला सांगून वडिलांनी बाकी सगळ्या नौकरांना घरी पाठवून दिलं होतं. संतीला सक्त ताकीद होती. खोलीचं दार रात्री कशासाठीही उघडायचं नाही. ती मात्र खिडकीतून खालच्या हालचाली टिपत होती. तोच तो कालचा माणूस, तिचे वडील, त्यांचे मुनीम आणि सोबतीला 2 रामोशी, एक बोकड घेऊन. असा हा लवाजमा मागच्या फाटकाने अंधारातच खाडीच्या दिशेने निघाला. साहजिकच त्यांना आपल्या हालचाली लपवून ठेवायच्या होत्या. संतीने कितीही सांगितलं तरी ती काही झोपायला गेली नाही. रात्री 3:30च्या सुमारास ते सगळे परत आले. तिच्या वडिलांचा पांढरा सदरा काळ्या डागांनी माखला होता. चिखल. सोबत नेलेला बोकड आता नव्हता. त्या सगळ्यांना आत पाठवून तो माणूस सोबत काहीतरी घेऊन अंधारातच निघून गेला.
खाली आधी थोड्या खलबत्ती झाल्या, आवाज चढले होते. हळूहळू सगळं शांत झालं. आता सबंध वाड्यात ती एकटीच जागी होती. कुणास ठाऊक तिच्या मनाला एक हुरहुर लागून राहिली होती. त्याने दिलेल्या हाराला हातात धरून ती झोपी गेली. अशक्तपणामुळे ती आजकाल लगेच झोपत असे. सोबतीला इतके जण असूनही सावंत सावकारांची भीती जराही कमी होत नव्हती. तिथे माहीत काय आहे हे पुरते माहीत असूनही तिथे जायचे. गाववाल्यांना शंका येऊ नये म्हणून सोबत कंदीलही घेता येत नव्हता. काल मात्र त्याच्या नेहमीच्या काळ्या पेहरावात बेदरकारीने पुढे निघाला होता. विक्या आणि माधू रामोशी त्याच्या मागे चालत होते. त्यांना अजून माहीत नव्हतं पुढे काय वाढवून ठेवलं आहे. अंधार त्यांना काही नवा नव्हता, पण अंधारात काही वावरत होतं याची त्यांना कल्पना नव्हती. कली म्हणाला होता, जे जे त्या कृत्यात सहभागी होते त्यांना यावंच लागणार. मुनीम घाबरत असला तरी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हता. पण यांना कळलं असतं तर ते कधीच सोबत आले नसते. आजच्या विधीसाठी कलीने विचित्र सामान मागवलं होतं. खाडीकाठी पोहोचताच कलीने विक्याकडून सामान घेऊन मांडामांड करायला सुरुवात केली. झाडीतून हलका आवाज आला तरी सावकार दचकत होते. जितक्या लवकर हे काम आटपेल तितकं बरं असं त्यांना वाटत होतं. तयारी करून कलीने सगळ्यांना आवाज न करण्याचा इशारा केला आणि तो वाट पाहू लागला. अर्ध्या तासाने पाण्यातून आवाज यायला सुरुवात झाली. तसे सगळे सावरून बसले. नकळतच त्यांनी श्वास रोखून धरले होते. ते आलं संत गतीने. धुनीच्या उजेडात ते हळूहळू समोर आलं. शरीर फुगलं होतं, त्वचा गळत होती, पण त्याचा चेहरा सगळ्यांनी लगेच ओळखला. माधू विक्या हातातलं सामान टाकून मागे सरले. मुनिमाची बोबडी वळली. सावकार भीतीने जागच्या जागी थिजले. तोच परत आला होता. अंधाऱ्या रात्री सावकारांच्या आज्ञेवरून दोघा रामोशांनी ज्याला मारून खाडीत टाकला होता, त्यांचे बाकी साथीदार जेव्हा पळाले किंवा मारून पडलेले सापडले तेव्हाच त्यांनी समजून जायला हवं होतं. ते पळत सुटणार ते आधीच कली ओरडला, आता पळालात तर कोणीच वाचणार नाही. जसे आहात तसेच थांबा. ते धड धुनीभोवती घुटमळत होतं, पण ती पार करून जात नव्हतं. कली आपला विधी करत होता. थोड्या वेळाने त्या माधूला बोकडं समोर आणण्याचा इशारा केला. थरथरत माधू पुढे आला. कलीने मोठा सूर काढला आणि सावकारांच्या हातात दिला. नाही, नको. थरथरत ते मागे सरले. तसा कली कडकडला. घे ते हातात. धीर करून ते पुढे आले. समोरचा आकार आता अस्वस्थ झाला होता. त्याचे डोळे सावकारांवर खिळले होते. कलीने इशारा केला तसा त्यांनी सगळा जोर एकटवून सुरा फिरवला. रक्ताची चिळकांडी उडाली. त्यांचा सदरा रक्ताने माखला. शिशारी येऊन ते मागे धडपडले. तो आकार पुढे होऊन रक्त पिऊ लागला. कितीतरी वेळ हा प्रकार सुरू होता. तो आकार परत फिरला तसा कलीने धुनी विझवली. सगळ्यांना परत चालण्याचा इशारा केला. परतीच्या वाटेवर कुणीच काही बोलले नाही. कली वाड्याबाहेरच थांबला. त्याच्या मते उपाय झाला होता. त्याची बिदागी घेऊन तो निघून गेला. माधू आणि विक्या मुनिमांशी भांडत होते. त्यांना गाव सोडून जायचं होतं. पैशावरून बाचाबाची नको होती सावकारांना. त्यांना काही पैसे देऊन गप्प राहण्याबद्दल सांगून सावकार आंघोळीला घुसले. 17 ऑक्टोबर 2001 रविवार. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रीधर. कसा आहेस? काम कसं सुरू आहे? कुलकर्णी साहेब उतरले. मी चांगला आहे सर. कामाचा रिपोर्ट द्यायलाच फोन केला होता. सगळे इनिशियल इस्टिमेट्स तयार आहेत. उद्या रोह्याला जाईन तेव्हा राऊतांकडे ते सबमिट करतो सर. उत्तम. असाच वेगाने काम करत राहिलास तर माझ्या मते 1-2 महिन्यात काम आटपून येशील परत इकडे. बरं, बाकी व्यवस्था ठीक आहे ना तिकडे? हो सर, सध्या तरी सगळं नीट आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे सर. गावातून यायला जायला 2च गाड्या आहेत. त्यामुळे प्रवासात खूप वेळ वाया जातो. ओ आय सी. मग तू असं कर, राऊतांशी बोलून एखादी गाडी भाड्याने बघून घे. खर्च कंपनीच्या अकाउंटमध्ये जोडून घेऊ. ठीक आहे सर.
मी बघतो मग ते. अजून एक गोष्ट सर, या गावात एक जुना वाडा आहे, अजूनही उत्तम स्थितीत असलेला. जागाही जकातदारांच्या प्लॉट जवळच आहे. माझं असं मत होतं की नवीन बंगला बांधण्याऐवजी जर हाच वाडा डेव्हलप केला तर ते उत्तम राहील. वास्तूला एक ऑथेंटिक लुक पण असेल. ओके, आयडिया वाईट नाही. मी आज जकातदारांशी बोलून बघतो, त्यांना प्रस्ताव कसा वाटतो ते. धन्यवाद सर. बाकी दर रविवारी रिपोर्ट पाठवतच राहीन मी. काही अर्जंट असेल तर फोन करून कळवतो तुम्हाला. ओके श्रीधर, टेक केअर. नंतर श्रीधरने राऊतांना फोन लावून उद्या येणार असल्याचे सांगितले. सोबतच एखादी गाडी त्याला ये जा करण्यासाठी म्हणून शोधण्याचीही विनंती केली. काम आटपून त्याने पंचायत ऑफिसला कुलूप लावलं आणि चावी परत करून पाटलांच्या घरच्या दिशेने निघाला. रिपोर्ट शेवटचे एकदा नजरेखालून घालत श्रीधर जेवणाची वाट पाहू लागला. जेवण आटपून पाटील आणि त्यांची बायको खोलीत लवंडले. श्रीधर पोरांसोबत गप्पा मारत ओट्यावर बसला. सायंकाळचे 4 वाजले. तसा श्रीधरने पोरांना घेऊन किनाऱ्यावर जायचा बेत ठरवला. पाटलांना विचारून ते तिघं चेष्टा मस्करी करत निघाले. एव्हाना स्वाती आणि राजू त्याला सरावले होते. वाटेत त्यांना खायला म्हणून चणे शेंगदाणे आणि बिस्किट घेऊन ते किनाऱ्यावर आले. पाण्यात थोडं खेळून वाळूतच बसून ते गप्पा गोष्टी करू लागले. परतताना थोडा अंधारच झाला होता. घराच्या अंगणात पाटील एरझाऱ्या घालत होते. त्यांचा जमाव आत शिरताच पाटील रागाने बघू लागले. किती उशीर साहेब, पोरं आली नाही तर आमच्या जीवाला घोर लागून राहतो. हा, थोडा उशीर झाला खरा, पण मी सोबत होतो की. श्रीधर जरा वरमून म्हणाला. माफ करा साहेब, पण हे खेडगाव आहे. इकडं रात्री फिरत नाहीत लोक. सांच्याला मावळायच्या आधी परत येतात. अहो, पण आत्ताचे 7:30 तर वाजले आहेत. साहेब, शहराची गोष्ट वेगळी आहे. तिथे दिवे असतात, झगमगाट असतो. गावात सांज झाली की शुकशुकाट. कोणास ठाऊक अंधारात काय लपून बसला असेल. तुम्ही असे बाहेर फिरत जाऊ नका आणि पोरांसोबत तर नकोच. यावर श्रीधरला बोलायचं होतं, पण त्याने भांडण वाढलं असतं. त्याने आपलं तोंड बंदच ठेवलं. पोरही मान खाली घालून आत गेली. त्यानंतर जेवताना पाटलांशी जुजबीत संवाद झाला. उद्या रोह्याला जाणार आहे हे सांगून श्रीधर आपल्या खोलीत परतला. सकाळी लवकर उठायला लागणार होतं, म्हणून श्रीधरने लवकर झोपायचं ठरवलं. तिचे डोळे पाणावले होते. तिचा सख्खा बापच तिचा वैरी झाला होता. गावात गेल्या काही दिवसांपासून काही अघटित प्रकार घडत आहेत हे तिच्या कानावर आलं होतं. तिचं बाहेर येणं जाणं बंद असलं तरी संती तिला सगळ्या खबरी पुरवायची. स्वभावाने ती थोडी वाचाळ होतीच, म्हणून तिला जरा उकसवल की कामं सोडून सगळ्या गावच्या कलागती ती सांगत बसायची. आज तिच्याकडूनच गावात पसरलेली अफवा कळली होती. गावच्या दारूच्या गुत्त्यावर नशेत एका रामोशाने शपथेवर सांगितलं होतं की त्याने खाडीवरचं ते भूत पाहिलं होतं. पर्यंत ऐकताना तिचं लक्ष नव्हतं, पण भूत कुणाचं नाव ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. जोगांचा रुपेश तो गावात आला होता. तिला गोष्टींचा उलगडा झाला. तिचे वडील निष्ठुर होते याची तिला कल्पना होती, पण ते या थराला जातील. मग काल रात्रीची हालचाल, पहाऱ्यावरची रामोशी, सगळंच त्याला अडवायला. त्याने वचन पाळलं होतं. तो परत आला होता, पण तिच्यापर्यंत पोचू शकला नाही. हरकत नाही, तो येईपर्यंत ती वाट पाहिल, कितीही जरी वेळ लागला तरी. कालची रात्र जेव्हा काही घडले नाही तेव्हा सावंतांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता फक्त एक समस्या बाकी होती, त्यांची मुलगी. सगळं आयुष्य तिला डांबून ठेवता येणार नव्हतं. कुठलासा चांगला जमीनदार बघून तिचं लग्न उरकून टाकायला हवं. एव्हानाच ती फार अशक्त दिसू लागली होती. फार हालचाल नाही करायची, त्यामुळे संतीच तिची देखभाल करायची. आजकाल त्यांनी तिला भेटणंच सोडलं होतं. काल दारासमोरून जाताना त्यांची तिच्याशी नजरानजर झाली. तिची नजर अजून जिवंत होती आणि ती रागाने त्यांच्याकडे पाहत होती. तिला कल्पना तर आली नसेल घडलेल्या घटनांची. तिच्याशी परत नजर मिळवायची त्यांची हिंमत झाली नव्हती. लवकरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं. आधीच गावात त्यांच्या विरुद्ध अफवांना उत आलं होतं, काही खऱ्या काही खोट्या.
पण प्रत्यक्षात त्यांना येऊन जाब विचारायची कुणाची हिंमत झाली नव्हती. विचार करतच सावकार झोपी गेले. 18 ऑक्टोबर 2001 सोमवार. राऊतांच्या घरी नाश्ता करता करता त्यांनी श्रीधरची चौकशी केली. मग श्रीधरराव, गावात सगळं ठीक आहे ना? काही त्रास वगैरे तर नाही? नाही, तसं काही नाही, सगळं ठीक आहे एकदम. बस गावच्या वेळापत्रकाशी आणि विचारांशी जुळून घ्यायला वेळ लागतोय, इतकंच. राऊतांनी नुसती मान डोलावली. श्रीधरनेच मग विषय काढला. राऊत, मी काल विचारलं त्याप्रमाणे गाडीची काही व्यवस्था झाली का? हो, झालीये तशी. खाऊन आटोपलं की तिकडेच जाणार आहोत आपण. व्यवहार करण्याआधी एकदा गाडी बघून घ्यावी तुम्ही, म्हणून थांबलो होतो. चालेल, बरंच केलं ते. आणि श्रीधरराव, अजून एक, कुलकर्णी साहेबांचा निरोप आला आहे तुमच्यासाठी. जकातदार वाड्याच्या व्यवहारासाठी तयार नाहीत. नवीन बंगला बांधावा असं त्यांचं मत आहे. असं का? ठीक आहेत. आता तेच क्लायंट म्हटल्यावर ते म्हणतील ती पूर्व दिशा. थोडासा निराश होतच श्रीधर उद्गारला. तसा मीही हाच सल्ला दिला असता श्रीधरराव, राऊत म्हणाले. त्या वाड्याची खाती सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी जकातदारांनाही. असं काय आहे नक्की त्या वाड्यात? गावात आल्यापासून तेच ऐकतोय, पण कुणी खुलासा करायला तयार नाही. श्रीधर थोडा तावानेच म्हणाला. आणि आपण थोडा अति करतोय असं राऊतांच्या नजरेत दिसताच जरा वरमला. माफ करा, पण मला न जाणो का त्या वाड्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता झाली आहे. कदाचित गावात काही दुसरं इंटरेस्टिंग नाही म्हणून असू शकतं. हा ठीक आहे, तसं मलाही फार माहीत नाही, पण वाड्याबद्दल अफवा खूप आहेत गावात. जवळपास 70 वर्ष तो रिकामाच आहे. त्याचे सध्याचे मालक इथेच रोह्यात राहतात, पण इतक्या वर्षात आत कधी पाऊल टाकलं नाही कोणी त्या पिढीतून. राऊत बोलता बोलता थांबले. जाऊ दे, ज्या रस्त्याला जायचं नाही त्याची लांबी का मोजायची? चला आपण निघायचं मग. हो, चला. बाजारातून जाताना अचानक श्रीधरची भेट विजयशी झाली. आज काही कारणाने शाळेला सुट्टी होती, त्यामुळे आज तो घरीच होता. राऊतांची ओळख त्याच्याशी करून देताना विजयने त्यांची चौकशी केली. त्यांचा बेत ऐकून विजयही सोबत निघाला. राऊतांनी एक जुनी मोटरसायकल भाड्याने पाहिली होती. तसं मॉडेल जुनं होतं, पण मालकाने उत्तम देखभाल केली होती. नाव ठेवायला जागा नव्हती. पेट्रोलची टाकीही मोठी होती. एकदा भरली तर 2-3 फेऱ्या मारता आल्या असत्या. भाडंही विजयने थोडी ओळख काढून कमी करून घेतलं. मात्र गाडी सर्व्हिस करून घ्यायला संध्याकाळ होणार होती. राऊत काही बोलणार याआधीच विजयने सरळ श्रीधरला त्याच्या घरी जेवायला बोलावलं. राऊतांचा निरोप घेऊन श्रीधर आणि विजय त्यांच्या घरी पोहोचले. घर तसं साधंच पण टापटीप होतं. विजयचे आईवडील फार प्रेमळ होते. श्रीधर घरी येताच त्याच्या आईने मस्त जेवणाचा बेत केला. भरपूर जेवून विजय आणि श्रीधर गप्पा मारत बसले. सायंकाळी 4:30ला दोघं गॅरेजमध्ये पोहोचली. बाईक तयारच होती. श्रीधरने गरजेला बरं पडेल म्हणून एक कॅनभर पेट्रोल सोबत घेतलं. टाकी फुल करून विजयचा निरोप घेऊन श्रीधर हिंजेवाडीला निघाला. अर्ध्या तासात तो गावात पोहोचला. गाडी जेव्हा अंगणात उभी केली तशी पोरं धावत धावत बाहेर आली. पाटलीनबाई ही दारातून डोकावून पाहू लागल्या. गावात बहुधा पहिलीच गाडी आली होती. पोरांनी हट्ट केला म्हणून राजूला पुढे आणि स्वातीला मागे बसवून श्रीधर गावात फेरी मारायला बाहेर पडला. घराघरातून माणसं आवाज ऐकून बाहेर येऊन बघू लागली. गाडी किनाऱ्याला लावून श्रीधर पोरांसोबत थोडा वेळ गप्पा मारत बसला. 6च्या आत घरी पोचायचं म्हणून श्रीधरने गाडी परत फिरवली. गाडी आत घेताच श्रीधरला दिसलं की 4-5 लोक पाटलांसोबत काहीतरी बोलत आहेत. श्रीधर येताच ते सगळेजण पांगले. पाटील काही न बोलता रागात बघत होते. पोरं उतरून घाबरून घरात पळाली. काय झालं पाटील? माझं काही चुकलं का? श्रीधरने शांतपणे विचारलं. चुकलं का म्हणून विचारताय तुम्ही साहेब? समध्या गावात माझ्या लेकीला मागे बसवून फिरवून आलात तुम्ही आणि विचारता चुकलं का? रागातच पाटलांनी प्रतिप्रश्न केला. श्रीधरला आपली चूक लक्षात आली.
माफ करा पाटील, माझा तसा काहीच हेतू नव्हता. माझ्या मनात तुमच्या मुलीबद्दल कुठलीही. माहीत आहे मला साहेब. त्याला मध्येच थांबवत पाटील म्हणाले, तुम्ही माणूस चांगले आहात, पण हे शहर नाही साहेब. इथे लोकांना बोलायला कुठलीही गोष्ट चालते आणि कुणाकुणाची तोंड बंद करणार आपण. माफ करा पाटील, मी या बाबतीत विचार केलाच नव्हता. ठीक आहे साहेब, पण पुण्यात असं करू नका. गावात आहात तर गावच्या विचारांप्रमाणे चाला. थोड्याच महिन्यांचा प्रश्न आहे, मग तुम्ही परत शहरात जाल. आम्हाला समदा जलम इथंच काढायचा आहे. हात जोडत पाटील म्हणाले. गाडी बाजूला लावून श्रीधर खोलीत गेला. हे सगळं अनपेक्षित होतं. अजून या गावात कसं राहायचं याचा विचार करत तो जेवणाची वाट पाहू लागला. रात्री कधीतरी वाड्यात किंकाळी घुमली. तसे सावकार झोपेतून खाडकन जागे झाले. बाहेर पहाऱ्यावरचा रामोशी आत आला. आवाज वरच्या मजल्यावरून आला होता. कुऱ्हाड सरसावत रामोशी वर निघाला. त्याच्या मागे सावकारही निघाले. काय असेल वरती? ते परत आलं नसेल त्यांच्या मुलीला भेटायला? ते असं ध्यान? एक ना अनेक प्रश्नांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातलं. वरतीच्या खोलीच्या कोपऱ्यात संती थरथरत पाय पोटाशी घेऊन बसली होती. तिला काय झालं विचारताच तिने खिडकीकडे बोट दाखवलं. ती खिडकीत बसून होती. सावकार पुढे झाले आणि तिला हाक मारली, निलिमा. काहीच उत्तर आले नाही. तशी सावकारांच्या मनात एक अभद्र शंका आली. धावत जाऊन त्यांनी तिच्या कपाळाला हात लावला. त्यांच्या हाताला थंडगार स्पर्श झाला. खिडकीत वाट पाहतच कधीतरी तिने प्राण सोडला होता. तिची मान त्यांनी वळवली आणि धसक्याने मागे सरली. तिची नजर त्यांच्याकडे तशीच खिळलेली होती. त्यांच्याच मुलीची आता त्यांना भीती वाटत होती. रामोशी मुनिमांच्या घरी निरोप द्यायला निघाला. तिचा अंतिम संस्कार करण्याची तयारी करायला लागणार होती. संतीही आपल्या घरी पळाली. वाड्यात आता फक्त सावकार उरले होते. खाडीच्या काठावर चिता धडधडत होती. सावकारांची मोजकी माणसे सोडली तर अंत्यसंस्काराला कुणीही आले नव्हते. गावात आधीच त्यांच्या नावाने अफवा होत्या, त्यात अजून भर पडणार होती. सावकार एका दगडावर बसून चितेकडे बघत होते. त्यांना काय वाटत आहे याचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरून लागत नव्हता. ते शून्यात नजर लावून कसला तरी विचार करत बसलेले. सगळा विधी आटपून सावकार वाड्यात परतले. संती जेवण बनवून घरी निघून गेली. वाड्यात आता थांबण्याची तिची हिंमत होत नव्हती. पहारेवरच्या रामोशानेही काढता पाय घेतला होता. रात्री वाड्यात फक्त सावकार उरले होते. 19 ऑक्टोबर 2001 मंगळवार. गावात आल्यापासून खूप दिवसांनी आज श्रीधरला स्वस्थता मिळाली होती. बाहेर येऊन बसला तेव्हा पाटील कुठेतरी जायच्या तयारीत होते. कालच्या घटनेचा परिणाम अजूनही वातावरणात होता. त्यांच्यात जुजबीचं बोलणं झालं. श्रीधरने मनाशी ठरवलं होतं, काम आता जितक्या लवकर संपवता येईल संपवून मुंबईला परतायचं. त्याला उगाच नको ती भांडणं करण्यात रस नव्हता. न्याहारी करून तो सरळ कामाला लागला. बांधकामाचा आराखडा तयार करताना जागेचं मोजमाप घ्यावं लागणार होतं. त्या कामात मदतीला 1-2 माणसं लागणार होती. पाटलांशी बोलून गावातलेच कुणाला तरी कामावर घ्यायचं ठरवून तो आज एकटाच प्लॉटवर निघाला. दुपारी जितकं जमेल तितकं मोजमाप करून तो जेवायला परत आला. कालच्या घटनेमुळे पाटलीनबाई रागावलेल्या वाटत होत्या. काही बोलत नसल्या तरी त्यांच्या वागण्यातून हे स्पष्ट होतं. अशा वातावरणात राहणं श्रीधरला त्रासदायक होतं. त्याला फक्त इतकीच आशा होती की काही वेळ गेल्यावर सगळं पुन्हा नेहमीसारखं होईल. जेवून 1 तास आराम करून श्रीधर परत बाईक घेऊन प्लॉटवर गेला. 5 पर्यंत त्याला एकट्याला जमेल तितकं काम त्याने संपवलं. आता उद्या मदतीला माणसं घेऊन यावं लागणार होतं. माळावर थंड वारा वाहत होता. आराम करण्यासाठी श्रीधर एका झाडाला टेकून बसला. डोक्यात कालचेच विचार घुटमळत होते. त्याची काही चूक नसताना त्याला ऐकून घ्यावं लागावं हे काही त्याला पटलं नव्हतं. किंबहुना हे त्याच्या स्वभावातच नव्हतं.
विचार करता करताच त्याची नजर क्षितिजावर फिरली आणि त्याच्या नजरेस तो वाडा पडला. पूर्ण दिवस हे तो विसरूनच गेला होता. अचानक त्याच्या डोक्यात कल्पना आली. अजून अंधार पडायला वेळ होता. वाड्याचा रस्ताही त्याला माहीत पडला होता आणि तो नीट बघायचा विचार त्याच्या डोक्यात खूप दिवसांपासून होताच. जराही वेळ न दवडता तो उठला आणि वाड्याच्या दिशेने निघाला. वाढलेल्या झाडीमुळे गाडी कुंपणापर्यंत नेता येत नव्हती. ती अर्ध्यातच उभी करून श्रीधर चालत निघाला. वास्तविक पाहता 2च दिवसापूर्वी त्याने वाडा पाहिला होता, पण आज वाड्यात काहीतरी बदल झाला आहे असं त्याला पाहता क्षणी वाटू लागलं. पण नक्की काय हे मात्र तो बोट ठेवून सांगू शकला नसता. 5:30 वाजत आले होते. थंडीला सुरुवात झाली होती. सूर्य एव्हानाच मावळतीला लागला होता. मागून येणाऱ्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशात वाड्याचा दर्शनी भाग सावल्यांनी झाकला होता. एकांतात दिसणाऱ्या सावल्या माणसाच्या मनाशी कायमच खेळतात. आताची वेळ ही त्याला अपवाद नव्हती. श्रीधरला वाडा जिवंत वाटू लागला होता. आपल्या मनाचे खेळ असं स्वतःला स्पष्टीकरण देत तो वाड्याच्या मागच्या बाजूस आला. सूर्यास्ताच्या वेळी ही जागा गावातली सगळ्यात सुंदर जागा असावी असं त्याला वाटलं. दूरवर दिसणारी डोंगर रांग, समोर मोकळं माळरान आणि अस्ताला जाणारा सूर्य. श्रीधर ते दृश्य बघत तिथेच विहिरीच्या बाजूला बांधलेल्या कठड्यावर बसला. जवळपास अर्धा तास तो तसाच बसून होता. सूर्य मावळून त्याची आभा आकाशात पसरलेले असताना त्याच्या मानेवरचे केस अचानक उभे राहिले. काहीतरी गडबड होती. त्याने झटकन उठून आजूबाजूला पाहिले. तो नक्की काय शोधत होता हे त्यालाही माहीत नव्हतं. त्यातच त्याची नजर वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेली. नक्की काय झालं हे कळायला काही क्षण गेले आणि मग भीतीची थंड लहर त्याच्या अंगावरून गेली. वरच्या मजल्याच्या खिडकीचा पडदा उघडला होता. जणू काही तो कोणी बाजूला सारला असावा. खिडकीतून बाहेर बघायला, त्याला बघायला. श्रीधरचं डोकं काम करेन असं झालं. वाडा पूर्णपणे रिकामा असायला हवा. सगळ्या खिडक्या दारं आतून बंद केलेली होती. पडदा उघडणं शक्यच नव्हतं. त्याला खात्रीने आठवत होतं, तो पडदा आधी बंद होता. इथून निघायला हवं, श्रीधरने विचार केला. अंधार पडला होता. अशा वेळी ते राहायला नको. श्रीधर मागे न बघता गाडीकडे निघाला. सोबत टॉर्च न घेतल्याबद्दल तो स्वतःला दोष देत होता. कसा तरी तो गाडीपर्यंत पोहोचला. एव्हाना त्याचं धडधडणारं हृदय शांत झालं होतं. गाडीची हेडलाईट लावून त्याने वाड्याकडे पाडली. त्याला भास झाला होता का? त्याच्या मनात शंका आली. वाड्याबद्दल इतक्या अफवा ऐकल्यामुळे ते सहज शक्य होतं. भासच होता तो. आपल्या मूर्खपणावर हसत तो पाटलांच्या घरी निघाला. पण मनात कुठेतरी खोल शंका दडलेली होती. तो भास नसेल तर? सत्य पचवायला जड गेलं तर त्याला आपल्या सोयीनुसार बदलून घेणं माणसाची प्रवृत्ती आहे. घरी पोहोचेपर्यंत श्रीधरला विश्वास झाला होता की आपल्याला भासच झाला होता. पाटील ओट्यावर बसून बहुधा त्याचीच वाट बघत होते. गाडी लावून त्याने घड्याळात पाहिलं. 7 वाजून गेले होते. त्याने पाटलांना नमस्कार केला. नमस्कार पाटील. नमस्कार साहेब. आज उशीर झाला यायला? पाटलांनी विचारलं. हां, ते जरा साईटवर गेलेलो पूर्ण दिवस. आल्यापासून काही मनावं तसं काम झालं नाही, म्हणून मग म्हटलं आज कामाला लागावं. पण मी राजूला धाडला होता माळावर तुम्हाला बोलवायला. असं का? श्रीधरला परिस्थिती लक्षात आली. त्याला तर तुम्ही गावला नाही कुठं. गाडी बी नव्हती. कुठंच गेला होता का? पाटील अजूनही आडून आडून बोलत होता. हो, काम संपल्यावर त्या वाड्यावर चक्कर टाकून आलो एक. श्रीधर उत्तरला. पुढे काय चर्चा होणार याचा त्याला अंदाज आला होता. साहेब, मी बोललो नाही का तुम्हाला, हे गाव आहे, शहर नाही.
कशाला उगाच ईशाची परीक्षा घेता? पाटील, मला कळतं तुम्ही मला काय सांगताय हे, पण माझ्या मते तरी त्या वाड्यात घाबरण्यासारखं काही नाही. सगळ्या थातुरमातुर कथा आणि अफवा आहेत. साहेब, या गावात लहानाचा मोठा झालो मी. माझ्या जन्मापूर्वीपासून तो वाडा रिकामा आहे. माणसंच काय, गाय बकऱ्या बी त्या वाटेने जात नाहीत. पाटील, मी जाऊन आलो तिथे. मला काही झालं का? श्रीधर आता वैतागू लागला होता. काही होईपर्यंत वाट का बघायची म्हणतो मी साहेब? तिथं जाऊन काय मिळणार असं तुम्हाला? पाटलांच्या या प्रश्नावर श्रीधरकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यामुळे तो अजून चिडला. पाटील, मी आधी चुका केल्या असतील त्या मला मान्य आहेत. त्याबद्दल परत एकदा माफी मागायलाही मी तयार आहे. पण मला नाही वाटत या बाबतीत मी काही चूक करत आहे. माझ्या वेळेत मी कुठे जातो याने कुणालाच फरक पडायला नको. पण साहेब, तुम्ही माझ्याकडे राहता. तो वाडा चांगला नाही. देव न करो तुम्हाला काही झालं तर? श्रीधरच्या रागाचा पारा चढला होता. ठीक आहे पाटील, तुमचा प्रॉब्लेम मी सोडवतो. मी दुसरीकडे राहायची व्यवस्था करतो. त्यानंतर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं साहेब. पाटील काही पुढे बोलणार इतक्या श्रीधरने त्यांना थांबवलं. पाटील, मला कळतं तुम्ही असं बोलत नव्हतात, पण आपल्यात अशी सारखी भांडणं होण्यापेक्षा हाच मार्ग मला बरा वाटतो. श्रीधर हात जोडून म्हणाला. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा पाटील, पण माझा निर्णय आता झाला आहे. राऊतांशी बोलून मी दुसऱ्या जागेचं बघतो. पाटील यावर फक्त मान डोलावत बसले, पण काही बोलले नाहीत. श्रीधरने गाडी सुरू करून पंचायत ऑफिसकडे वळवली. मगाशी रागाच्या भरात जरी त्याच्या डोक्यात विचार आला असला तरी आता त्याला तो पूर्णपणे पटला होता. समोर असून पण हे आतापर्यंत आपल्याला दिसलं नाही याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. फोन राऊतांनीच उचलला. हॅलो हॅलो राऊत, मी श्रीधर बोलतोय, हिंजेवाडीमधून. हां बोला श्रीधरराव. अचानक इतक्या रात्री फोन केलात? काही अडचण आहे का? तातडीचं नाही तसं, पण मला इथे राहायला दुसरी जागा बघायची आहे. काय झालं ते मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सविस्तर सांगेनच उद्या. अहो पण असं अचानक? पाटील काय बोलले का तुम्हाला? सांगतो मी काय झालं ते उद्या तुम्हाला राऊत. ठीक आहे, पण मग काय ठरवलं आहे तुम्ही? कुठे राहायचं गावात? त्या संबंधातच फोन केला मी. तुम्ही म्हणालेत ना गावातल्या वाड्याचे मालक रोह्यात राहतात, त्यांच्याशी उद्या माझी भेट घालून देऊ शकता का? थोडा वेळ दुसऱ्या बाजूला शांतता होती. मग राऊतांनी विचारलं. श्रीधरराव, तुम्हाला खात्री आहे का की तुम्हाला हेच करायचंय? आपण दुसऱ्या कोणाकडे तरी व्यवस्था करू शकतो तुमची. नाही राऊत, माझा विचार पक्का आहे. जर मालक तयार झाले तर मी काम संपेपर्यंत गावच्या वाड्यातच मुक्काम करेन. ठीक आहे, या तुम्ही उद्या इकडे श्रीधरराव. आपण सोबतच जाऊ मालकांकडे. सावकारांना आता दिवसाढवळ्याही वाड्यात राहायची भीती वाटू लागली होती. गावातला कोणी माणूस वाड्यावर राहायला तयार नव्हता. वाडा सोडून राहणं त्यांना कठीण नव्हतं, पण जाऊन जाणार कुठे? त्यांचं सगळं आयुष्य गावात गेलं होतं. आता गाव सोडून जाणार कुठे? कुठेतरी आता त्यांना भीती वाटत होती की जिथे गेले तिथेही असेच प्रकार सुरू झाले तर? दिवसाचं ठीक होतं, पण रात्री बेरात्री त्यांना जाग यायची. कुणाच्या तरी चाहुलीने खोलीचा दरवाजा उघडून बघायची त्यांची हिंमत झाली नव्हती अजूनपर्यंत. एकदा दाराला कान लावून कानोसा घेतला तेव्हा त्यांना जाणवलं आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. या दुर्दैवी दिवसानंतर त्यांनी वरच्या माळ्यावर पाऊल टाकलं नव्हतं. आपलं सामान मजुरांकडून खाली मागवून घेऊन त्यांनी आता वरच्या सगळ्या दारांना बंद करून घेतलं होतं. मग वरच्या अंधारात रात्री काय फिरत होतं? 20 ऑक्टोबर 2001 बुधवार. सावंत वकिलांच्या लॉनमध्ये खुर्च्या आणि टेबलाची व्यवस्था केली होती. श्रीधर आणि राऊत तिथेच बसून वकील यायची वाट बघत होते. चहाचा ट्रे घेऊन एक नौकर आला आणि त्याच्या मागोमाग वकील, अंदाजे 40शीला आलेले.
डोक्यावर चंदेरी झालर येऊ लागलेली, पण नजर अजून करारी तरतरीत. वकिलांनी येताच दोघांना नमस्कार केला. ओळख झाल्यावर वकिलांनी थेट मुद्द्याला हात घातला. तर मिस्टर देशमुख, राऊतांनी मला तुमचा प्लॅन आधीच फोनवर सांगितला आहे, त्यामुळे त्याबद्दल मी परत विचारणार नाही. मला फक्त इतकंच सांगा का? मी समजलो नाही सर. श्रीकांत बुचकाळ्यात पडला. व्हॉट आय मीन इज, तुम्हाला वाड्याच्या स्थितीचा अंदाज आहे, त्याबद्दलच्या अफवा तुम्हाला माहीत आहेत. तुमच्याकडे गावात कुणाकडेही मुक्काम करायचा पर्याय आहे. मग असं असताना तुम्हाला त्या वाड्यातच मुक्काम का करायचा आहे? त्यामागे कारण काय? वकील श्रीधरचं निरीक्षण करत म्हणाले. रिटायर झाले असले तरी वकिली विसरले नाही ते अजून. श्रीधरच्या डोक्यात विचार आला. हो, मला सगळ्याची कल्पना आहे, पण माझा या भाकड कथांवर विश्वास नाही. श्रीधरने विचार करून उत्तर दिले. वाड्यात राहण्यामागे फक्त हाच हेतू नाही, पण गावात कुठेही राहिलं तरी माझ्या आणि गावकऱ्यांच्या विचारात जो फरक आहे त्यामुळे सतत खटके उडतच राहणार. त्यावरती हा उत्तम तोडगा आहे. ॲटलिस्ट मला तरी असं वाटतं. थोडा वेळ वकील त्याच्याकडे बघत विचार करत राहिले. मग हातातला कप खाली ठेवत त्यांनी बोलायला सुरुवात केली. ठीक आहे मिस्टर श्रीधर, मी असं नाही म्हणणार की तुमचं कारण मला पूर्णतः पटलंय, पण मी वाडा भाड्याने द्यायला तयार आहे. इतकं बोलून त्यांनी खिशातून एक किल्ल्यांचा जुडगा काढून टेबलवर ठेवला. माझ्या मते आधी आपण भाड्याचं. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही राऊत साहेब. राऊतांना रोखत वकील म्हणाले. सुदैवाने माझी प्रॅक्टिस चांगली चालली, पैसाही खूप कमावला मी, त्यामुळे भाड्याचा प्रश्न नाही. आय एम क्युरियस श्रीधर, तो वाडा मूळ मालकाच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांना वारसा हक्काने मिळाला. जन्मापासूनच मी वाड्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या. इतकंच नाही, माझ्या तारुण्यात मी धीराने वाड्यात एक रात्रही काढली. त्यामुळेच मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला त्या वाड्यात काय अनुभव येतो. भाडं नाही दिलं तरी चालेल श्रीधर, पण तुम्ही मला तुमचा अनुभव सांगावात, हीच माझी अट आहे. श्रीधर वकिलांकडे पाहत बसला. हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. आय नो, मी थोडा विचित्र वागतोय, पण श्रीधर, मला त्या वाड्यात एक अनुभव आला होता. घरी येऊन मी त्याची अनेक स्पष्टीकरण शोधली, पण त्या रात्री माझ्यासाठी तरी तो खरा होता. दुर्दैवाने मी एकटा होतो, त्यामुळे तो भास होता की सत्य मला ठाऊक नाही. त्यानंतर कुणी अजून त्या वाड्यात जायची हिंमत केली नाही, अगदी मीही नाही. तुमच्याकडून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं कदाचित, त्यासाठीच मी इतक्या लवकर तयार झालो. मग काय म्हणता, मान्य आहे का माझी अट? वकिलांच्या प्रश्नाला श्रीधरने फक्त होकारार्थी मान डोलावली. छान, तर मग. हात पुढे करत वकील म्हणाले. वाड्याची साफसफाई मात्र तुम्हाला करून घ्यावी लागेल श्रीधर. वाड्यात विजेची सोयही नाही, त्याचीही काही व्यवस्था करून घ्यावी लागेल तुम्हाला. हां, त्याची काळजी मी घेतो सर, पण एक प्रश्न आहे माझा. हात मिळवत श्रीधर म्हणाला. ऑफकोर्स, विचारा ना. तुम्हाला नक्की तिथे काय अनुभव आला? माझ्या मते मी तुम्हाला हे सांगणे आता तरी बरोबर नाही. माझ्या अनुभवाचा परिणाम तुमच्या अनुभवांवर नको. तुम्हाला काही जाणवलं की मला फोन करून असेच सकाळी या. त्यावेळी मला असलेली सगळी माहिती आणि अनुभव तुम्हाला नक्की सांगेन. वकिलांच्या बोलण्यात तथ्य होतं. श्रीधरने चाव्यांचा जोडगा खिशात टाकला. वकिलांच्या आग्रहावरून राऊत आणि श्रीधर तिथेच जेवायला थांबले. दुपारी राऊतांचे आभार मानून श्रीधरने गाडी विजयच्या घराकडे वळवली. तो अजून शाळेतून परतला नव्हता. त्याला उद्या गावात भेटण्याचा निरोप देऊन श्रीधर बाजारात खरेदी करायला गेला. वाड्यात गरजेला लागतील त्या सगळ्या वस्तू, दुरुस्तीचं सामान, दोऱ्या, मोठा टॉर्च इत्यादी घेऊन तो गावात परतला. आज पाटील घरीच होते. श्रीधर घरी येताच राजूने पाणी आणून दिलं. ते पिता पिता पाटलांचं निरीक्षण करू लागला. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, आणि धीर होत नव्हता. श्रीधरनेच सुरुवात केली.
माफ करा पाटील, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात. काल रागाच्या भरात जर मी काही बोलून गेलो असेन तर राग मानू नका. अहो साहेब, तुम्ही का माफी मागता? श्रीधरच्या बोलण्याने चकित होत पाटील म्हणाले, चूक तर माझी पण आहे. मी असं बोलायला नको होतं. नाही, तुमचंही म्हणणं बरोबर होतं. तुमच्या घरी राहतो मी तर तुमचा हक्क आहे तो, त्यात काही चुकलं नाही. नाही साहेब, आतापासून तुम्हाला काही बोलणार नाही मी. तुम्ही तुमचं काम करा फक्त. श्रीधर थोडा थांबून म्हणाला, पण पाटील, मी काल बोललो ते खरं आहे. मी जागा बघितली दुसरी मुकामाला. अहो साहेब, आताच तुम्ही बोललात सगळं ठीक आहे, मग कशाला उगाच जागा बदलता? कसं आहे पाटील, मी इथे राहिलो तर आपल्यात वाद होतच राहतील. सगळ्यांसाठी हेच चांगलं आहे की मी दुसरीकडे राहावं. आणि तसंही निर्णय झालेला आहे. आता तुम्ही असं म्हणता तर मी काय म्हणणार? पाटील निराश होत म्हणाले, मग कुणाकडे गावात बघितलीच जागा साहेब? कुणाकडेच नाही म्हणजे? पाटलांनी साशंकतेने विचारलं. गावात सगळीकडे हाच प्रॉब्लेम झाला असता. म्हणूनच मी गावाबाहेर सावंतांच्या वाड्यात राहणार आहे. पाटलांचे डोळे भीतीने विस्फारले. साहेब, असं नका करू. पाटील, माझा निर्णय पक्का आहे, तो बदलणार नाही. त्यामुळे यावर उगाच चर्चा करण्यात अर्थ नाही. मी फक्त सामान घ्यायला आलो आहे. पाटील उठून उभे राहिले. साहेब, ठीक आहे, तुम्ही आमच्यापेक्षा जादा शिकलाय. तुम्हाला मी काही सांगू शकत नाही आता. पर आजची रात्र मी तुम्हाला वाड्यात जाऊ द्यायचा नाही. पाटील, नाही साहेब, याबाबत तुम्ही माझं ऐका आता. आज रात्र तुम्ही इथेच काढायची. सकाळी आपण मजूर नेऊन वाड्याची साफसफाई करून घेऊ. मग हवं तर तुम्ही तिथे राहा. तुम्हाला मी थांबवू शकत नाही. चला आता हातपाय धुवून घ्या. मी जेवणाचं बघतो. श्रीधरने हार मान्य केली. ठीक आहे, उद्या तर उद्या. पाटलांचं ऐकून तो एक रात्र अजून त्यांच्याच घरी राहिला. संती किंचाळत जेव्हा गावात पळत आली तेव्हा गण्याच्या सुनेने आणि बायकोने तिला धरून बसवली. धापा टाकणाऱ्या तिला शांत व्हायला वेळ लागला. पाणी पिऊन शांत झाल्यावर तिने सांगायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे सावकारांचं जेवण बनवायला ती वाड्यावर गेली. हाक मारल्यावर पण कुणी दार उघडलं नाही, म्हणून ती मागच्या दाराने आत शिरली. समोरच बोळात सावकार पडले होते. भीतीने किंचाळत तिने सरळ गाव गाठलं होतं. गावातलीच मोजकी मंडळी, सरपंच आणि मुनीम हे सगळे वाड्यावर आले. मधल्या बोळात सावंत सावकार मरून पडले होते. एक हात छातीवर होता, डोळे भीतीने विस्फारलेले. शेवटी त्यांनी सरपटत पुढच्या दाराकडे यायचा प्रयत्न केला होता. गावच्या वैद्याने हृदय बंद पडून मृत्यू झाला असं निदान केलं. त्यांनी असं काय पाहिलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला? याबद्दल लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. पोलीस यायची वाट बघत सगळे बाहेर थांबले. वाड्यात फक्त सावकारांचा मृतदेह उरला होता, वर जाणाऱ्या जिन्याकडे भयभीत नजरेने बघत.